प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना देवाचा भक्त आपला पास्टर सुधीर भोसलेचा पुन्हा एक वार प्रेमपूर्वक सलाम. प्रियजनांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन वचनानं आजच्या सकाळसाठी मनन करूया आणि त्याद्वारे आपण आशीर्वादित होऊया. माझ्या प्रियजनांनो, आज जे सकाळचं वचन मी आपणासाठी निवडलेलं आहे ते वचन योहानाचं पुस्तक 16 अध्याय 12 आणि 13 वचन. मला अद्याप तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. प्रियजनांनो, आज आम्हाला एका विशेष अशा वचनाकडे आणि विशेषतः जे शिक्षक आहेत, बायबल शिक्षक आहेत किंवा बायबलचं वचन सांगणारे लोक आहेत किंवा बायबलचा अभ्यास करणारे लोक आहेत, त्या सर्व जणांच्या साठी आणि प्रत्येक विश्वासकासाठी हे महत्वाचं वचन आज मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. प्रियजनांनो, या वचनामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे देव योग्य वेळी सत्य प्रगट करतो. देव जो आहे तो योग्य वेळी सत्य प्रगट करतो म्हणण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि हे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या संगती बोलत होता आणि त्यावेळेस तो म्हणतो की त्याच्याकडे त्यांना शिकवण्यासाठी अजून बरंच काही गोष्टी आहेत. येशू ख्रिस्त स्वर्गामधून आला होता, स्वर्गातल्या अनेक गोष्टी तो त्यांना सांगू इच्छित होता. पुष्कळ गोष्टी आहेत ज्या तो शिष्यांना सांगू इच्छितो आणि शिष्यांना त्याला सांगायच्या आहेत, परंतु त्या क्षणी जेव्हा येशू ख्रिस्त त्यांच्या संगती बोलत होता ते त्या सर्व स्वर्गीय गोष्टी समजून घेण्यास किंवा स्वीकारण्यास तयार नव्हते. प्रियजनांनो, म्हणून त्याने योग्य वेळेची वाट पाहिलेली आहे. येशू ख्रिस्तानं आम्हाला माहित आहे की देव योग्य वेळी सत्य प्रगट करत असतो. पुढचा जो मुद्दा या ठिकाणी आहे तो असा आहे की देव आपल्या आध्यात्मिक वाढीनुसार आपल्याला मार्गदर्शन करत असतो. आपली आध्यात्मिक वाढ किती आहे, आपण आध्यात्मिकरित्या कशा प्रकारे देवाचं पवित्र वचन ग्रहण करू शकतो, यावर सुद्धा परमेश्वर आपल्याला ज्ञान देत असतो. जसा शिक्षक विद्यार्थ्याकडे त्याच्या क्षमतेनुसार त्याला शिकवतो किंवा त्याला शिक्षण देतो, तशाच पद्धतीने देव ही आपल्याला एकदम सर्व काही सांगत नाही, प्रगट करत नाही. तो आपल्याला टप्प्याटप्प्याने सत्य समजावून देत असतो. वेळोवेळी तो आपलं सत्य आपल्या लोकांना प्रगट करत असतो. आणि म्हणून नीतिसूत्र 4 अध्याय 18 वचन असं सांगतं की नीतिमानांचा मार्ग उगवत्या प्रकाशासारखा आहे, जो पूर्ण दिवस होईपर्यंत अधिकाधिक प्रकाशमान होत आहे. म्हणजे दिवस पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी हा जो प्रकाश आहे, उगवता प्रकाश आहे, तो वेळोवेळी वाढत जातो. म्हणजे आज जे आम्हाला समजलेलं आहे ते उद्या त्याच्यापेक्षा जास्त समजणार आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की देवाच्या वेळेला किंवा देवाच्या वेळेवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतात की देव काही गोष्टी लगेच का उघड करत नाही, का मला समजत नाही. मी बायबल वाचतो, मला का समजत नाही. मी देवाचा संदेश ऐकतो, मला का समजत नाही. परंतु देवाला माहित असते की आपण काय आणि किती समजून घेऊ शकतो किंवा आपली कॅपॅसिटी, आपली पात्रता किती आहे. आणि म्हणून त्याच वेळी आणि योजना, त्याची वेळ आणि योजना नेहमीच योग्य असते. ज्या पण वेळेस त्याला आम्हाला समजून सांगायचं आहे त्यावेळेस तो आपल्याला नक्की समजून सांगेल. पवित्र आत्मा आम्हाला सत्याकडे नेणारा आत्मा म्हणण्यात आलेला आहे. जे 13 वचन मी वाचलं, येशू म्हणतो की पवित्र आत्मा सर्व सत्यात तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्यामुळे देवाचे वचन समजण्यासाठी आणि त्यानुसार जगण्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज ओळखली पाहिजे. आम्हाला माहित पाहिजे की हे वचन समजण्यासाठी पवित्र आत्म्याची आम्हाला पुष्कळ अशी गरज आहे. आम्हाला समजलं जरी नसलं तर अनेक लोक आहेत की ज्यांना बायबल वाचत आहेत, समजत नाही, म्हणून ते देवाचं वचन वाचायचं बंद करतात. परंतु प्रियजनांनो, आम्ही पवित्र आत्म्याजवळ मागणी केली पाहिजे की देवाचं वचन समजण्यासाठी देवा, तू जो या वचनात मला सांगितलेला पवित्र आत्मा आहे तो मला पुरव, म्हणजे मी वचन वाचत आहे ते मला समजेल. या वचनातून आम्ही समजून घेतलं पाहिजे की देव आपल्याला एका वेळी एक पाऊल पुढे नेत असतो. सर्व काही लगेच देत नाही.
सर्व उत्तरे कदाचित बायबल मधले लगेच न मिळाली तरी निराश होऊ नका. बायबल समजलं नाही तरी निराश होऊ नका. देवाच्या वेळेवर आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा आणि बायबलचा अभ्यास सातत्यानं चालू ठेवा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला त्यातून मार्गदर्शन करेल. आज कदाचित जे आम्हाला वचन समजत नाही ते देव उद्या अधिक स्पष्ट करू शकतो, यावर विश्वास ठेवा. प्रियजनानो, हे जे वचन मी योहान 16:12-13 वचन वाचलेलं आहे, आपल्याला या वचनातून शिक्षण मिळतं की देव आपल्या क्षमतेनुसार सत्य प्रकट करत असतो. म्हणून अधीर न होता नम्रतेने आणि विश्वासाने देवाच्या मार्गदर्शनाची आपण वाट पाहूया. जो देव आजपर्यंत आपल्याला शिकवत आला आहे तो पुढे देखील आपल्या जीवनात वचनांचा अधिक प्रकाश दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रियजनांनो, आज विश्वासकांची प्रार्थना असली पाहिजे, हे प्रभू, तुझे सत्य समजण्यासाठी मला नम्र हृदय दे. त्याच वेळेस मला ते सत्य समजणार आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे मला दररोज अधिक प्रकाश आणि समज या वचनातून मिळू दे, जेणेकरून मी तुझ्या इच्छेनुसार चालू शकेन. ही प्रार्थना आमची रोज असली पाहिजे. कारण प्रियजनांनो, वचन शेवटच्या काळात समजणं खूप महत्वाचं आहे. हे वचन समजण्यासाठी देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो, अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल.